बुधवार म्हटलं आज सकाळी नाश्ता काय बनवूया। आज नाश्ता बनवण्याचं कारण म्हणजे आज बाबांका आमच्या होती सुट्टी, तर घरात होते ब्रेड। तर ब्रेडचं दररोज मस्को लावून आणि सँडविच करून खाण्यापेक्षा तर म्हटलं आज ब्रेड पकोडे बनवूया। तर ब्रेडचे छोटे छोटे तुकडे केले, त्याच्यात बारीक एक कांदो चिरून टाकलंय आणि नंतर मग थोडंसं बेसन टाकलंय त्या ब्रेडनुसार। आणि त्याच्यामध्ये नंतर हळद, मसालो, धना पावडर, गरम मसालो असं सगळ्या मसाले असतात ते टाकून द्यायचे आणि नंतर मीठ टाकायचं चवीनुसार। आणि या सगळ्यांना तर असं भाजी कशी आपण करतो तसंच प्रकार करूचा। तर सगळा एकजीव करून घ्यायचा, थोडंसं पाण्याचं हापकू द्यायचं कारण ब्रेड असतात ना, मग ते मऊ होतले आणि चांगले असे बघा करून घ्यायचे। मस्त होतात भजी, कुरकुरीत करून बघा एकदा। आणि नंतर मग काय गॅस पेटवायचं आणि तेल तापत ठेवायचा कढईमध्ये। या बघा तेल तापून झाल्याच्या नंतर आता तेल तापला समजण्यासाठी वाय जरा असो तो ह्या टाकायचं, पीठ टाकायचा। हा बघा पीठीला वर तरंगाण। आता मस्त तेल तापला तर एक एक भजी सोडायची आणि मग मस्तपैकी कुरकुरीत खायची। तुमका चटणी सोबत हवी तर चटणी सोबत खा, टॅमॅटो सॉस सोबत हवी तर कशाबरोबर पण खावा, पण मस्त भजी होतात। अशी करून बघा, साधी आणि सरळ सोपी एकदम। आमच्या बाबांका खूप आवडली। आणि माझ्या चॅनलला सगळी अशी व्यवस्थित विसरा नको कमी मात्र. ह्याच्यावर भाजून घ्यायची आणि मस्त शेअर पैकी। करा लिंक, कारण बघा, कशी सबस्क्राईब कुरकुरीत वाढत नाही होतात बघा। एवढी लागतं तर चव फार ही अशी ना विनंती आहे तुमका। ब्रेड पकोडा बघा, रेसिपी आहे ना, मस्तपैकी ही तळली भजी गेलेली आहे. करून बघा। खाव तयार झाल्यानंतर परत एकदा सोडू काही। हे बघा तुमका दाखवण्यासाठी परत आता सोडतोय। अशी सगळी तयार करून घ्यायची मस्तपैकी।